कल्याण नगर रोडवर गुरुवार दिनांक 12 फेब्रुवारी रोजी पहाटेच्या सुमारास भीषण अपघात घडला असून पिंपरी शहाली तालुका नेवासा जिल्हा अहिल्यानगर येथून सहलीसाठी निघालेली जिल्हा परिषद शाळेची मुलांनी भरलेली एसटी बस डुंबरवाडी हद्दीत टोल नाक्यापासून आळेफाटा दिशेला सुमारे 200 मीटर अंतरावर असलेल्या छोट्या पुलाच्या कठड्याला जोरदार धडक देत पलटी झाली. या अपघातात 14 विद्यार्थी तर 4 शिक्षक जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली असून सुदैवाने मोठी जीवितहानी टळली आहे. मिळालेल्या माहितीनुसार एसटी बस नेवासा येथील शाळेतील तब्बल 53 विद्यार्थ्यांना घेऊन सहलीसाठी ओझर लेण्याद्रीच्या दिशेने निघाली होती. बसमध्ये विद्यार्थी, शिक्षक व इतर कर्मचारी असा एकूणच मोठा ताफा होता. नगर कल्याण महामार्गावर प्रवास सुरू असताना डुंबरवाडी परिसरात चालकाचा अचानक वाहनावरील ताबा सुटल्याचे सांगितले जात आहे. बस वेगात असल्याने ती रस्त्याच्या कडेला असलेल्या छोट्या पुलाच्या भिंतीवर जाऊन आदळली. धडक इतकी जोरदार होती की बसचा पुढील टायर फुटला आणि काही क्षणातच वाहन पलटी झाले. अपघाताची तीव्रता इतकी होती की परिसरात मोठा आवाज झाला. बस पलटी झाल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये एकच गोंधळ उडाला. श्रावणी नवथर, कृष्णा नवथर, सिद्धांत मुसळे, सार्थक कोकाटे, जिया शेख, ईश्वरी लहारे, सागर फावले, अनुराज काळे, रितेश मोरे, स्नेहल खंडागळे, शुभम गोंडुळे, पायल कचरे, काव्या गोसावी, आर्यन नवथर हे विद्यार्थी जखमी झाले. त्यात त्यांच्या हातापायाला देखील मार लागला आहे. अपघात होताच स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. बसच्या मधून विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यात आले. ग्रामस्थ, शिक्षक व प्रवाशांच्या मदतीने जखमी विद्यार्थ्यांना तातडीने आळेफाटा येथील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. रुग्णालयात सर्व जखमी विद्यार्थ्यांवर प्राथमिक उपचार करण्यात आले असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच ओतूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक लहू थाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पंचनामा करण्यात आला असून अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे. या अपघातामुळे नगर कल्याण रोडवरील वाहतूक काही काळ विस्कळीत देखील झाली होती.